नमस्कार. व्यासपीठाचे सगळे मानकरी आणि हे सगळं बोळा घातल्याने ते आयोजक सगळे आणि जमलेल्या सगळ्या साहित्य रसिक भाव बहिणींना, खरं तर मालवणी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होण्याची माझी योग्यता नाही, समाजात अत्यंत प्रामाणिक मत असतं. कारण मी काय लेखक नाही, मालवणीचं मी एकही वाक्य लिहून नाही. माझा सगळा लेखन झाला तर सगळा मराठीतून झाला. तरीसुद्धा विनय सौदागर आणि त्यांचे मित्रमंडळी म्हाका पुकारो घातल्याने आजगावच्या एवढ्यातून त्याला मी साथ दिला. तितकं तिचा अर्थ असतो. अनेकदा अनेक माणसं आपण बघतो की त्याची लायकी नसलेल्या खुर्चीत बसलेली असते. तसंच मी आज ह्या खुर्चीत बसलो आहे. इतक्या सांभाळून सांभाळून घ्या. एक असा फक्त मालवणी बोली साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होण्यासाठी माझी एक छोटीशी कसुभर जर योग्यता असली तर मी सातत्याने मालवणीचा प्रसार करतोय, प्रचार करतोय, मालवणी बोलतोय. आणि आमची एक संस्था असते मालवणी बोली साहित्य व संशोधन केंद्र. आतापर्यंत आम्ही संपूर्ण दिवसभराची 6 मालवणी बोली साहित्य संमेलनं घेतलेली असते. ती अनियतकालीन असते. दरवर्षी आम्ही घेऊन आहे, बोळा झटणार नाही आमका. त्यामुळे एका लेखक नसलेल्या माणसात तुम्ही अध्यक्ष केल्या, एक नवीन पांडू पाडल्या, त्याच्याबद्दल आयोजकाचं मनपूर्वक अभिनंदन. आजगावच्या साहित्य प्रेरणा कट्ट्याचं कौतुक करतो तितक्या थोडा असतं. कारण कुठल्याही गोष्टी आरंभशील खूप असतात. सुरुवात आम्ही 1 वर्ष गणिकडे सुरुवात केली आहे. आम्ही साहित्य प्रेमी 2 कार्यक्रम झाले होते पुढे सुद्धा, म्हणजे ॲडव्होकेट गोठणकर गेले आहेत मुद्दा बरेचसे. तर आरंभशील खूप असतं, पण त्या पलतडीत पोचणं महत्त्वाचं असतं. शेवटपर्यंत निभाव लागणं कठीण असतात. पण साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या बाबतीत मात्र सलग 53 कार्यक्रम, 53वा कार्यक्रम असा आणि तो साहित्य संमेलनाच्या स्वरूपात साजरा होता. त्यामुळे आणि ह्या सुद्धा शिरोड्यासारख्या ग्रामीण भागात, मोठ्या शहरात 5-50 माणसं लागेल करणं काय तसा कठीण नसता. अशा ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे सातत्यपूर्ण कार्यक्रम करणं या खूप महत्त्वाचं असतं आणि याबद्दल तुमच्या काळजापासून अभिनंदन करतोय. असे कार्यक्रम असो कट्ट्यासारखे तुमचे किंवा असे संमेलनं असो, काय काय व्याप करूचे लागतं ते मला बऱ्यापैकी माहिती आहे. मी त्या सगळ्या माठवातून गेलेलं असेल, माठव घातलेले असेल तसे आम्ही. त्यामुळे मी तर म्हणाल की चेडवाचा लगीन करू सोप्या एक वेळ रुसवे फुगे होतं ते काढून मिळत तसे मानपान करून. पण हे जे काय मानपान शेवटबद्दल बोलणे नाही, तर असं काहीतरी आयोजन करताना जा काय होता आमका माहिती आहे. म्हणजे शेवटचा लगीन सोप्या होऊ नाही होचा असायचा, पण त्या सोप्या असतात कदाचित, पण ह्या मात्र खूप कठीण असतात. अशी ही एक परिस्थिती. पण तुम्ही मालवणी बोलीसाठी मी आवडतं जसं नितीनजीने सांगितलं की ही बोली असं आहे आपण काय लक्षात ठेवलं. आम्ही ज्यावेळी मालवणी बोली साहित्य संमेलनं घेतली म्हणजे महाराष्ट्रभर खूप मित्रमंडळी असतात अनेक क्षेत्रामध्ये, तर अनेकांचा प्रश्न होतो की तुम्ही काय आता मालवणी भाषा विषय मागणी करतो. अजिबात नाही. मालवणी ही मराठी प्रमाण भाषेची एक बोली असा, त्याच्यात परिपूर्ण जाण असा आणि ती बोलीच रवायची अशी आमची भावना असा. कारण बोली प्रवाही असते. भाषा झाली की ती थांबली, तिचा प्रसार थांबलो, ते काही बंधन येतात चारही बाजूनी. म्हणून मग ते शुद्ध अशुद्ध असे चुकीचे शब्द वापरतात. अशुद्ध मराठी, शुद्ध मराठी, शुद्ध मराठी वगैरे शब्द असतात, पण ते काही साचलेपणा येतात. बोली मात्र ही प्रवाही असतात, कारण ते सतत नवनवीन शब्द येत असतात. त्यामुळे ही बोलीच असा ह्या आपण डोक्यात ठेवू आहे. पण आता मालवणी टिकतली की नाही, मालवणी बोला असतं किंवा अशा नुसते चर्चा करण्यापेक्षा आणि मगरीचे आसू घडण्यापेक्षा अशा प्रकारचे छोटे मोठे उपक्रम राबवणं आणि त्या निमित्तानं मालवणी 4 चौघासमोर येणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या तुम्ही करता ही तुमची वृत्तीशीलता जी असतात ती खूप महत्त्वाची असतात. आज जो काळ 1990 नंतर जो काळ जागतिकीकरणाचा होता, फौजा घडून येतात, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, फौजा, ह्याच्यामध्ये अनेक बदल झाले. संपूर्ण जगभरात अनेक बदल झाले आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं धोको निर्माण झालं तो बोली भाषा आणि भाषांचा. जे सगळ्यात जगभरात जी घटना घडली कित्येक बोली मरण पावलेल्या असत, अनेक आता मरणपंथात लागलेल्या असत. त्याच्या आता चित्पावनी आमची कराड्यांची कराडी बोली असतात, ही सुद्धा आता कराडी बोली म्हणजे आम्ही सुद्धा कराडी असून पण बोललो नाही. म्हणजे जर सगळे कराडी मंडळी एकत्र तर बोलतात, अदरवाईज ती भाषा ऐकून मिळणार नाही. अशी हे जातीनिहाय बोली आपल्याकडे असतात. जाती असता का म्हणे याच्या मताचं नाही, मी जातात मानणे नाही, पण जातीनिहाय जाती असत ह्याचं सत्य असतात आणि जातीनिहाय बोली असत महाराष्ट्रामध्ये. ह्याय करा म्हणजे मालवणी सुद्धा ही जातीनिहाय. आता सारस्वत इलसई गेलसई म्हणतो, आम्ही इलय गेलंय म्हणतो,
म्हणजे आता मागा अरुणचं अरे खय गेलं साहेब तू असं विचार मला अरुणची की जातीनिहाय ती रूपांतर त्या भाषेत झालं असं. तर अशा पद्धतीने ही जी बोली असा ती बोली म्हणून आपण पुढे जाऊ आणि ज्ञानपीठ वगैरे ठीक आता मिळाला तेव्हा मिळाला आपण त्या दृष्टीने आपण ही भाषा बोली भाषा जी असा ही कशी जास्तीत जास्त लोकांसमोर पोचा चांगल्या पद्धतीत पोचा त्याचा विचार करू होयो. आता अशा प्रकारचे साहित्य संमेलन आहे जे छोटे मोठी होतं याची दखल कदाचित मुंबई पुण्यात बसलेले मोठे मोठे साहित्यिक किंवा मीडिया मुंबई मीडिया किंवा समीक्षक वगैरे हे लोक घेण्याची शक्यता नाही कारण आपण त्यांच्यावर आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोचतच नाही आपला आवाज लहान असा पण ह्याचं महत्त्व त्यामुळे अजिबात कमी होणार नाही. उलट तुम्ही पाठबळ असताना पदरमोड करून रस्ता खाऊन ह्याचं काम उभ्या करतात त्याचं मोल करून येणार नाही. मला माहिती असं की मला मोठं पाकिट घेतं गावचं खर्च घेतं हॉटेलात चांगल्या हॉटेलात व्यवस्था करू शकता जे तर खातं नंतर संमेलन तर चौथं अंक असतात. तर ह्या सगळ्या करून सुद्धा तास भाषेत सगळीकडे ऐकू होतं तोच कविता आहे आम्ही ते विकटाम लोक अक्षरशः म्हणजे 30 कविता आपल्याला समजा नाही तुमची कला नाही करणे बाहेर मुंबई पुण्याचे साहित्यिक तर 30 कविता तास भाषेत कंटाळ येतो नवीन काहीतरी सांगा ना तुम्ही तर असं विषय हा त्यामुळे त्यांना तुम्ही काय करता कळता सुद्धा नाही. ह्या जी मंडळी असत ना ही साहित्यावर पोचणारी एका तुम्ही काय करता हे कळतं सुद्धा नाही. मात्र असे जे छोटे प्रवाह असत हेच आमच्या मराठी आणि पर्यायी मालवणी तारती अशी मला खात्री असतात. महाराष्ट्रात 100हून अधिक बोलीभाषा बोलली जातात 100पेक्षा अधिक आज. मालवणी इतर वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी की इकडे दोडामार्गात सुरू झाली किंवा या पेंड्यातून आपण आहात लोकी आणि ती बरोबर खारेपाटणात संपतात. खारेपाटणाच्या पलीकडे गेलात काय मराठी बोलतात आंबोलीच्या पुढे गेलात काय मराठी बोलतात. इकडे कुठलंही घाट चढा तुम्ही घाट चढून गेलात काय मराठी आणि बरोबर एक जिल्ह्याच्या सीमापुरती बोलली जाणारी एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बोली आपली असा. नागपुरी झाडी वराडी हळदी पोवारी अहिराणी ठाकरी डांगी गोंड भिल्ल पावरी पोरकू कोलामी चंदडी कोल्हापुरी मालवणी वाडवळी दालदी पाणकोटी साववेरी चित्पावली कराडी किती बोलीभाषा असतात किती प्रत्येकाचा वैशिष्ट्य वेगळा असा आणि ही खरी मराठीची ताकद जी असा या बोली भाषामध्ये असा. आणि ही बोली मुख्यतः कुठे बोलली जातात तर ग्रामीण भागात बोलली जातात खेड्यापाड्यात बोलली जातात. मालवणी हा अपवाद असा की मी मुख्यमंत्री कार्यालयात बरेच वर्ष काम केलं पण आम्ही मुख्यमंत्री सचिवालयात आम्ही 7-8 मालवणी होतो तर आम्ही त्या ठिकाणी समोर कोण असा आहे तो विचार न करता मालवण दामटून मालवणीत बोलायचं अगदी आणि लोकांना आवडायचं. आम्ही जर मराठीत बोलू लागलो तर नाही ना तुम्ही ते तुमच्या भाषेत बोलत वाढ लागतं असं म्हणायचं. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची लाज घेत न बाळगता हे मालवणी आम्ही बोलायचो आणि त्यामुळे केवळ ग्रामीण भागातच बोलले जाणारी बोली मालवणी तो अपवाद बाकी तुमचा कुठल्या बोलीतो माणूस व्यासपीठावर किंवा 4 चौघात आपल्या बोलीत बोलायचो नाही. कोल्हापुरी भाषा कोल्हापुरी भाग वेगळा असा कोल्हापुरी मात्र फेसले ते बोलतो कारण त्यांच्या दुसरी मराठी येणार नाही लोकांना ते तीच भाषा बोलतात काही गेले. तर त्यामुळे ह्या सगळ्या भाषांच्या विकासामध्ये ह्या बोलींचा योगदान खूप महत्त्वाचा असा म्हणून बोली आपण टिकवू घेऊ. बोली भाषेतले शेकडो शब्द लोकसाहित्य आणि ज्ञानपरंपरा खूप मोठी असा ती जपवू घेणार आणि ह्या एक सांस्कृतिक संचित असा आपला मराठी भाषेचा महाराष्ट्राचा संचित असा इतक्या प्रकारची वैविध्यता कुठल्याही राज्यात ज्याप्रमाणे नाटकामध्ये महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन राज्यात देशात पुढे असत तशी बोली भाषांमध्ये सुद्धा आपलं महाराष्ट्र सगळ्यात पुढे असत. आता काय झालं ह्या जरी किती कौतुक आपण केला तरी बोली भाषांची आजची स्थिती काय मालवणी कोणता बोली आपण मालवणीची आजची स्थिती काय तर ही मालवणी बोली भाषा ही खेडापाड्यात बोलली जाणारी बोली पण आज तो गावगाडा जो असा तो विस्कळीत झालेला असा पूर्णपणे आधुनिकीकरण गेला सगळ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे तो गावगाडो विस्कळीत झालो खेड्यांचा अतिशय अस्ताव्यस्त आणि विद्रूप शहरीकरण होत चाललेला असा आणि ह्या सगळ्या दबडग्यामध्ये ही मालवणी कुठेतरी थोडी दम खाता समाजात लक्ष दिलेला असा. जाती जो पडलो ना ते सगळं कामधंद्यावरून व्यवसायावरून पडलो गुणकर्म विभागशः असा गीतेत श्रीकृष्ण सांगून ठेवला. तुमचे गुण आणि तुमचं कर्म ही तुमची जात ठरवतात जन्मात तुमची जात ठरणार नाही असं श्रीकृष्ण सांगतात. त्यामुळे पण आता ही नवी रचना जी झालेली असा आधुनिकीकरणामध्ये त्याच्यामध्ये गावातले कुंभार लोहार सुतार चांभार तेली गुरु गोष्टी कोळी आणि हे 18 पगड जाती 12 बलुतेदार ही सगळी मंडळी त्यांनी अनेक कारणामुळे आपली कामं थांबवलेली असत. आपापले त्यांचे जे पारंपरिक व्यवसाय होते
ते थांबवलेले असेल, काहीतरी अपवादात्मक सुरू असेल. आज सुतार सुद्धा मिळणार नाही, खूप कष्ट करूचे लागतात तेव्हा सुतार काम करणारा माणूस मिळतात. त्यामुळे ही जी सगळी बारागोलदार मंडळी असतात त्यांनी आपापले व्यवसाय थांबवल्यामुळे रेट्यामुळे मुद्दाम नाही थांबवू, आधुनिकरणाच्या रेट्यामुळे त्यांचे व्यवसाय थांबले. प्लास्टिकची खुर्ची लाकडी कोण घेतो असे विषय झाले. त्यामुळे ही जी व्यवसायाशी संबंधित असलेले सगळे थांबल्यामुळे त्या व्यवसायाशी निगडीत असलेले सगळे शब्द थांबत गेले. उदाहरण द्यायचं तर सुताराचं उदाहरण मुद्दाम घेईल या ठिकाणी. स्लॅबची घरं आली आता, म्हणजे गावोगाव स्लॅबची घरं आली, वाशे गेले, रिपी गेली, बरोबर, कोण वासे गेले. आता माका सांगा सुधाकरांनो, पावळेचं पाणी पाष्ट्यात ही म्हण माका माझ्या मुलाक सांगूची असते किंवा नातवाक सांगूची असते का पाशीत खंय दाखव मी पाशीतच नाही, स्लॅबच्या घरात पाशीत नसता. हे जे शब्द असतात हे हळूहळू कालबाह्य होत गेले. हे टिकवचे असले तर साहित्यिकच टिकवू शकतं आपल्या साहित्यातून. कवला गेली म्हणून पावळी गेली, पावळी आणि पाष्ट्या दोन्ही गेले. त्यामुळे असे हे शब्द हरवत चाललेले असतात. लोकांनी शेती करूची सोडली, शेती आता बघू मिळणार नाही. वांगणात सुद्धा काही मागं बघू मिळत नाही. एक काळ असं होतो की हिरव्यागार ह्या सीझनला सुद्धा सगळीकडे हिरव्यागार, म्हणजे शेळी असत त्या ठिकाणी हिरव्यागार दिसत, आता पण आता दिसणार नाही. त्यामुळे झाला काय की शेती सोडली, नांगर गेली. नांगर गेल्यामुळे काय गेला, रुमणी गेली, जू गेला, इशाळ गेला, त्याला पान म्हणतात, जगाला लावतं, जगाला असतात त्याला पान म्हणतात. ही सगळे शब्द गेले. उत्तव असता म्हणजे कांबळा असता, आता कांबळा सुकत झालो चुलीवर उत्तव असायचं, तीर्थ यायचं, उत्तव गेलो. आता आजच्या पिढीत तर हे शब्दही माहिती नाही, ते वस्तू तर नक्कीच माहिती नाही. त्यामुळे ही जी सगळी इरला होता पूर्वी, इरली अजून काय आंबोली तिकडे गेल्या तर दिसतात चुकून, नाही तर बाकी इकडे काय इरला काही म्हणतात आता दिसणार नाही. तर त्यामुळे ही सगळी जी शेती आधारित जी शब्दरचना होती ती सगळी नष्ट होऊ लागली. दुसरा जी आपली मालवणी आता असा ती भ्रष्ट होऊ लागली ह्या सगळ्या संकरामुळे. म्हणजे तुम्ही जर रस्त्यात बघितलं, अगं तुका मोबाईल भेटलो हो, आता मोबाईल भेटतो ना कसो, तो काय माणूस असा, माणूस भेटता, मित्र भेटता, पण मोबाईल नाही भेटणार. मोबाईल मिळतात. ही जी भाषेतलं जे बदल असतात हे सुद्धा आपण जाणीवपूर्वक कोण असं म्हणतात, हो भेटणार नाही मोबाईल, मिळता म्हण विचारतं का मोबाईल मिळलो का, असं जर आपण करू तर त्याच्या लक्षात राहतं. आणि अशा सगळ्या हे जे छोटे छोटे गोष्टी आहेत अशा गोष्टींचा विचार या संमेलनाच्या व्यासपीठावर होईल असं मला वाटतं. बोली अशक्त होणार ह्या मराठी मूळ प्रमाण भाषा मराठीवरचा एक मोठा संकट असा आणि ह्या सांस्कृतिक संचित टिकवून ठेवण्याची जबाबदारी साहित्यिक, लेखक आणि कवींची असा, कारण तेच आपल्या साहित्यातून ह्या टिकवू शकतील. त्याचबरोबर बोली भाषेतून मोठ्या प्रमाणात लेखन होत आहे. आता होणार आहे असं नाही, होता, पण विनोद किंवा एक उथळ लेखन असा फक्त साठी मालवणीचा वापर न होता गंभीर विषयावर आणि साहित्यातले गंभीर फॉर्म वापरून त्याच्यावर मालवणीतून लेखन होत आहे. चित्रपटातून अलीकडे आता रेडू येऊन गेले बघितलं असतं, आता भेरो नावाचा चित्रपट अतिशय सर्वांना सुंदर चित्रपट. तर चित्रपट हे चांगला काम करतं, पण साहित्यिकांनी, कवींनी, लेखकांनी सुद्धा मालवणी बोलीचा परिपूर्ण वापर करून चांगला साहित्य, गंभीर विषय आणि चांगल्या फॉर्ममधून ते लोकांसमोर आणून राहील. ह्याच्या आधी असे गंभीर लेखनाचे प्रयोग झाले नाही असं नाही. कोकण रेल्वेचे प्रवर्तक वालावलकर यांनी याच्यावर प्रचंड मोठं काम केलेलं असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यानी संपूर्ण भगवद्गीता मालवणीतून रूपांतरित केली. भगवद्गीता आज मालवणीमध्ये उपलब्ध असा अत्यंत दुर्मिळ पुस्तक एक असा तर आमचा सुदैवान मिळाला. तर मुळात ही संस्कृतमधली ज्ञानेश्वरीवरची टीका, तर वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नवपराणी, म्हणजे जसं कपडे जुने झाले की माणूस फेकून नवीन कपडे धारण करतात त्याप्रमाणे हो जो आत्मा असा तो नवीन देह धारण करता येईल ही संकल्पना. त्याचा अवबानी कसा रूपांतर केला, फेकून दिता जुनी जीर्ण वस्त्रा, फेकून दिता जुनी जीर्ण वस्त्रा तशी ताकता यो टिकली शरीरा, असा याचा मालवणी रूपांतर केलेला असा. आणि गीतेतलो सगळ्यात महत्त्वाचा श्लोक जो असा तो असा, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम वेदयन्त्याहो न शोषयति मारुतः. अर्थ तुमका माहिती आहे की शस्त्र हे का मारू शकणार नाही, आत्म्याबद्दल बोलतो ते, शस्त्र मारू शकणार नाही, अग्नी जाळू शकणार नाही आणि पाणी
ओलं करू शकणार आहे आणि हवा त्याला वारं त्याला सुकवू शकणार आहे. ह्याचा मालवणी रूपांतर अबनी कसा केला अबवालाकरांनी. हेकान छेडती शस्त्रा, हेकान छेडती शस्त्रा आग हेका लागना, जळान जायना तो ओलो, जळान म्हणजे पाण्यात, जळान जायना तो ओलो वाऱ्यान सुकना केव्हा. ही सगळी मालवणी जी गीता असा ना ही मुळातून वाचण्यासारखी असा आणि ती समजण्यात काहीही अडचण येणार नाही. म्हणजे मालवणीचो अत्यंत गंभीर कारणासाठी वापर अबनी केलो आणि त्यामुळे मालवणी म्हणजे केवळ शिव्यांची बोली, वरवरची उथळ बोली असा अजिबात नाही असा, तर वेदांत समजावून सांगण्याची ताकद या मालवणी बोलीमध्ये असा ह्या सिद्ध झालेला असा. मालवणीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा लोकसंचित, म्हणजे कोवे असतील, म्हणी, घुमाणी, धालो, कोंबड्याची गीता, हळदीच्या वेळी म्हणतात, लग्नात म्हणतात ती गाणी, अशा प्रकारची ही जी लोकसंचित असा ह्याचा संकलन, कारण ही सगळी जुनी मंडळी आता कमी होत गेली, ह्या माणसांना भेटून त्यांचं संकलन करून तर पुस्तक रूपात प्रकाशित होणं हे खूप आवश्यक असा. आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष झाला तर आपण एक फोटो ठेवून गमावतो या नक्की. तुमका मी एक कवन सांगते, म्हणजे तुमच्या ऐकण्यात पण इला असा. तर कवन आमका असं एका ठिकाणी आढळला. ह्या कवनामध्ये 5-6 वेळेचा कवन असला, पण त्या पुरेपूर मालवणी बोली, मालवणी माणूस ह्यो याचं चित्र उतरलेलं असा. येवा पाहुण्यानं इलास येवा, बसतलास तर डाळी असा, जेतलास तर पेज असा, रवतलास तर सांज झाली, जातलास सकळ असा, चाफ्या बुडसून वाट असा. ह्या लोकगीतातला तो करतो पण माहिती नाही, पण बघा येवा पाहुण्यानं इलास येवा ह्याच्यातून त्या माणसाची स्वागतशील आतिथ्यवृत्ती आपणाला दिसतात. बसतलास तर डाळी असा, साधी राणी, आमच्याकडे गादी पोच नाही, डाळी माहिती आहे ना, डाळी बेळाची डाळी घातलेली असा बसा आरामशीर अगदी. जेतलास तर पेज असा, माझ्याकडे श्रीखंडपुरी नाही, पुलाव बिर्याणी नाही, पेज असा, म्हणजे गरिबी, कोकणातली गरिबी, पण तिची लाज नाही आणि उदात्तीकरण सुद्धा नाही. माझ्याकडे पेज असा, तुम्ही पेज जेव्हा पोटभर हरकत नाही. आणि पुढची 2 वाक्य जी असतात ना, रवतलास तर सांज झाली, जातलास तर सकाळ असं, ह्या तर मी सुद्धा मोहा त्याविषयी त्याला शिवलेलं आहे. म्हणजे बेरकीपणा किती, पाहुण्या जातलास, पाहुण्या होय हां जाय हरकत नाही, सकाळ असा होतं का सूर्य जातल्यास, जातल्यास तर सकाळ असा, रवता पाहुण्याची इच्छा तर रवाची दिसली, रवताला आता खय सांज झाली, आता रवा तुम्ही, म्हणजे दोन्ही बाजून तो बोलता. आणि शेवटचं वाक्य त्याच्यातली जी निसर्गाच्या जवळीकीमुळे जी सौंदर्यदृष्टी मालवणी माणसात मुळातच असा, चाफ्या बुडसून वाट असा, त्याची वाट अशी तशी जाणार नाही, ती चाफ्याच्या सुगंधी झाडाकडून जाता असा ह्या एक कवन आमका संपूर्ण या मालवणी मुलखाचा, मालवणी परिसराचा प्रतिनिधित्व करणारा असा. म्हणी एक 2च म्हणी सांगतोय. म्हणीचो प्रचंड मोठा साठो मालवणीमध्ये असा आणि तो हळूहळू लुप्त होता, कारण आता कोण वापरता, आपण मराठीत सुद्धा आता म्हणी वापरण्याचं प्रमाण कमी झालेलं असा आणि त्यामुळे ह्याचा मोठा भंडार असा ता आपण जपणं आपलं कर्तव्य असा. एकदा अशीच एक मालवणी म्हण, सान्ना नको करापली पिढ्याची आग, अशी एकदा म्हण ऐकली. मला ती अजिबात कळली नाही, खूप विचार केलो काय सान्ना नको करापली पिढ्याची आग म्हणजे काय असा घ्या, काय 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 जुळला आहे. शेवटी त्या आधी विचारू झाला काय तू म्हटले त्याचा अर्थ सांगताय, तर ती म्हणजे तो अर्थ असो असा, म्हणजे का माहिती नाही तरी सांगतोय की एक नवीन सून येतात घरात लग्न होऊन. आता सून येल्यानंतर सासू तिचा परीक्षा घेतात ना, वेगवेगळ्या परीक्षा घेतात, तर तिच्या पाककौशल्याची परीक्षा ती घेतात आणि तिका सान्ना करू सांगतात. सान्ना करणं सोपं नाही, तसं सान्ना करणं कठीण असतं आणि ती सांगतात सूनबाई सान्ना करतो. आता ही नवीन सून घराच्या सगळ्याच्या ओळख देत पुरी झालेली नाही, नवथरपण असा सगळा आणि सान्ना करायची, पण ती करता विचार करता ती काय नाही जमत, ती थोडी खराब कर, थोडी मध्ये ओली होतं, असं काहीतरी गडबड होता. ते सुने सासवेत गावता बरोबर ती म्हणता अशी कशी तुझी सांगू लागली. सुनेचं उत्तर काय असा, पिढ्याची आग. पिढ्याची आग म्हणजे काय, ती किती हुशारी उत्तर देता की बघा तुमच्या घरात लाकडा सुद्धा नाही, तुम्ही मला सान्ना करू सांगता. पिढेला मला पिढ्याची आग असताना ती खूप जोरदार असतात, म्हणजे लाकडापेक्षा पिढ्याची आग खूप जोरदार असतात. तर पिढ्याच्या आगीमुळे सान्ना करपान जातं. ती लाकडं असतील तर ती लाकडातून का व्यवस्थित कंट्रोल करू, पिढो कंट्रोल करून मिळणार नाही का पिढलो काय. आणि तुमच्या घरात लाकडा नाही ही ती नवी सून सांगता इतकी ती म्हणजे ती सुद्धा मालवणीत असं अशा प्रकारची एक सून. आणि दुसरं जो मी तुमका सांगतोय त्याच्यावर अश्लीलतेचा आरोप होता,
पण ती इतकी अर्थपूर्ण असतात. बरं ह्या म्हणी का ना पर्यायी मराठी म्हणी शोधणं खूप कठीण असतं. आता तुम्ही म्हणतात की नाचता येईल अंगण वाकडे, नाही, ती एका नाही बसणार, या पिढ्याच्या आगे नाही बसणार, एका मराठी पर्यायी म्हण नाही. दुसरी मागा एक म्हण अशीच आमच्या दादा मडकईकरांनी सांगितली, येडे वयच्या खोटा रीग माझ्या बोचा. आता वय खूप बोच्यात रिंगण्याचा प्रश्नच काही येता असं वाटतं की नाही. पण आता माणूस एक चाललो पाणंद असा आणि वय असा जरी माझं रस्त्यानं जाता तो जरा धडपड असतो, म्हणजे सरळ चालणार नाही, त्याच्या काय खुमखुमी येतात, तो त्या वयवर जातो आणि वयवरून त्या खुटं असतो त्याच्यावरून पावला टाकीत असं जात. एकदा करते पाय घसरता, पुढे काय होताला फुट गेलो. तेव्हा येरे व्हायच्या कुठा लीग माझ्या पोचा, म्हणजे हा बैल मुझे मार नावाचे जे प्रसिद्ध हिंदी म्हण असा, ओढून आणलेला संकट कारण नाही होता, वाटेने गेलो तर अनामात पोचतलो होतो, पण त्यांनी त्या नाही नष्ट कर्म केल्या. तो अशा प्रकारचे म्हणी जो असेल तो खूप. आता हे अश्लीलतेचा किंवा जो आरोप होता मालवणीवर त्याच्याबद्दल एक फक्त सांगून मी आटपता घेत आहे. असं एक 5-10 मिनिटात. हां अध्यक्ष नाही, तो अधिकार वापरत नाही. तर अश्लीलतेचा मोठा आरोप नेहमीच होता. मग शिव्यावरून तर होताच होता, पण शिव्या हो वेगळा विषय असा, त्या आपण वेगवेगळ्या शिव्यावरच कार्यक्रम घेऊया. म्हणजे शिवी ही ओवी असा, अशा मताचा मी असं. शिवी ही त्याच्या शब्दार्थानुसार घ्यायची नसता, कधी घ्यायची नसता, लक्षार्थ असतात त्याचं त्याने घ्यायची असतात. शिवी म्हणजे कोण असतात जाणून बुजून घालत नाही. शिवी ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते शिवीची, आणि ती वेगळा विषय आहे, आपण बोलणार नाही. पण हे जे अश्लीलतेचा आरोप जो होता तो चुकीच्या पद्धतीने सुद्धा कसं होता, त्यात तो अर्थ न कळल्यामुळे कसं होता याचा उल्लेख आहे. आचऱ्याचा नंदा पारकर हा आमचा मित्र 2003 साली आमच्या कसालच्या मालवणी संमेलनाला गेलो होतो. त्यांचं वर्षभरातच तो गेलो. तर त्याची एक कविता असा, त्याची थोडी पार्श्वभूमी तुमका सांगते की लग्न झाल्यानंतर नवी जी होकाल असतात आणि म्हणजे वधूवर असतं ह्यांका दुसऱ्या दिवशी पूजा असतात, नंतर देवाक जातं, हां इकडच्या तिकडं देवांका जातं, 5 परतावा होता आणि त्यानंतर त्यांना एकत्र येऊन दिलं. तोपर्यंत ते घरात एकत्र येत नाही कधीच, अशी त्यावेळेची ह्या होती. त्याच्यावेळी एक विधी होती, त्यांच्या एकत्र येण्यासाठी विधी केलं. तो विधी आता विस्तृतच केला पूर्णपणे. त्याला फळीय सोभान म्हणतात. हां, फळीय सोभान म्हणजे मधुचंद्र याचा मालवणी शब्द आहे फळीय सोभान. तर आणि त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी फळीय सोभान झाल्यानंतर तिका भाव घालायची सकाळी आणि विहिरीत पाणी आणून पडायचं. तिने पाणी आणायचं, म्हणजे सचैल केसावरून आंघोळ करून तिने विहिरून पाणी आणायचं. ही एक पवित्र संकल्पना होती. घरात ती लक्ष्मी आपल्याकडे पाणी आणणार अशी एक संकल्पना होती. त्या गेला सगळा काहीच होत नाही, माहिती पण नाही कोणा बऱ्याच जणांना. तर ह्या आता ती ज्यावेळी जाताना विहिरीवर तर थंय गावातले काय मला इल्ले असतात ना अनुभवी, तर ते वाट बघत असतात त्या नव्या सुनेची आणि तिच्याकडे जरा असं मिस्किल नजरेन बघतं, बोलतात तिच्याशी, ही बाई सुनबाई नवी सुनबाई गेली, काय गो कळसवणी पाणी झालंय काय आज, असा विचार. कळसवणी पाणी होय अजून वेगळं शब्द असं मला येतो. तर ह्या कळसवणी पाण्यावर आमच्या नंदाने कविता लिहिली. इतकी सुंदर कविता असं, म्हणजे इतकी तरल सटल कविता मी अजून मराठीत सुद्धा ऐकूक नाही. ती मी तुमच्या त्याची थोडी वाचून दाखवत आहे. ती पूर्ण कविता ते नंदाबरोबर गेली माहिती नाही. कळसवणी पाणी भिनला अंगी, कालचे राती रंग भरलो. कळसवणी पाणी भिनला अंगी, कालचे राती रंग भरलो. रंग भरलो रंग भरलो, कालचे राती चुडो चुरलो. कालचे राती चुडो चुरलो. चुडो चुरलो चुडो चुरलो, कालचे राती रंग भरलो. कळसवणी पाणी भिनला अंगी, अशी ही कविता. ही कविता नंदा म्हटल्यानंतर त्याला ती कविता बंद पाडून लावली. तुम्ही टाळे वाजवतात त्या कवितेत, नंदा श्रद्धांजली. पण ती कविता ही घाणेरडी कविता, अश्लील कविता म्हणून इतकी तरल कविता मी अजून ऐकून नाही असेल की त्या एका याच्यावरची इतकी तरल सकल कविता असून सुद्धा त्याच्यावर अश्लीलतेचा मोठा आरोप झालो. त्यामुळे ह्या मालवणी समाजना सुद्धा तसा सोप्या नाही. मालवणी बोली समाजना सुद्धा एका अर्थानं कठीण असा. आता एक दुसरं वेगळं मुद्दा सांगता मी फक्त की मालवणी बोली म्हणजे सगळं काय नाही. बोली हो ह्या सगळ्या आपल्या मालवणी मुलखाचा एक भाग असा. काय काय असं आपल्याकडे, तर मालवणी ही पूर्ण वेगळी संस्कृती असा. मालवणी असणं, मालवणी मुलखात वावरणं एक वेगळ्या प्रकारची संस्कृती असा.
ह्याची घरा बघा तुम्ही, गावाची रचना बघा, आवाठा बघा, तुमचा खैच बुक मिळायची नाही. घाटावर गेलं तर गाव सुरू होता आणि संपता, घरा चिकटून मधली भिंत कॉमन सगळे, गाव सुरुवाती उकिरडो शेवटी उकिरडो, म्हणजे तिकडून सुरुवात असतात ती, इकडून सुरुवात तिकडून सुरुवात, म्हणजे उकिरडो अशी अवस्था असतात. पण आपल्या कोकणामध्ये तुमचा कुठेही तुमचा असा उकिरडो दिसतो नाही अजिबात, स्वच्छता सगळीकडे दिसतात. इथली घरं असतील, देवळा असतील, खाद्यसंस्कृती, लोककला, गावगावची जत्रा, निसर्ग, पर्यावरण आणि अत्यंत चिकित्सक, बेरकी, आतिथ्यशील असो मालवणी माणूस आणि त्याची बोली, असा एक रसायन असा, त्याला आपण मालवणी म्हणतो. नुसतं मालवणी म्हणजे फक्त बोली नाही, तो बोलता ती मालवणी बोली. ही संस्कृती खूप बहुरंगी असा, लाल भडक मंगोली कौलांची, उतरत्या छपराची कुंदार घरा, त्याची पण वेगळी रचना, लोटो, स्वयंपाकघर, नंतर कोठीची खोली, देवघर, वळय, समोर शेणांसारेला खळा, देखणा तुळशी वृंदावन, घराच्या पाठी परसव, त्याच्यात बाव, केळी, भाजीपाल्याचा परसू ही वैशिष्ट्य होती. आता ह्या क्वचित बघू मिळतात खेडेगावात सुद्धा अशा प्रकारची सगळीकडे स्लॅबची घरा येईल. जुनी घरा गेली, गेल्या 30-35 वर्षात ही वाईट प्रथा पडली. जुनी घरातून मेंटेनन्सच्या नाव खूप येतात, म्हणून चुकीचा पूर्वजांनी वर्षानुवर्षात ती घरात होती, तुमकाच काय आता अडचण येऊ लागली. तर आमचं अजून घर कौलारू असायचा. तर ही गेल्या 30-35 वर्षातली सिमेंटच्या स्लॅबच्या बंगल्यांची जी अत्यंत वाईट प्रथा आहे असा, त्याच्यावर पण प्रबोधन होण्याची गरज असा. कारण कौलारू छप्पर आणि चिराच्या भिंती असलेली, मातीची जमीन असलेली घरा सगळ्या प्रकारच्या हवामानामध्ये थंड राहणारी अशी होती. आणि त्यामुळे ह्या जा सिमेंटचा लोड येलेला असा ता सुद्धा कुठेतरी थांबवणं आवश्यक असा. ह्या स्लॅबच्या बंगल्यावर परत ते गळा 4-5 वर्षात गळायला लागतात, म्हणून ते पत्र्याचा छप्पर बनवतात. आता अजून विद्रूप दिसतात. म्हणजे चांगला सुंदर आपला घर मोडून आपण एक काहीतरी विचित्र प्रकारचं आधुनिक स्वरूपाचं बंगलो त्याच्यावर पत्र्याचं छप्पर घालून सगळे गुंगळवाणा प्रकार करून टाकतो. आणि एक रोग आपला झालो तो म्हणजे देवळांचे जीर्णोद्धार. मंदिरांच्या जीर्णोद्धार मोठे 2 लेख पण लिहिले आहेत. जीर्णोद्धार करताना तुम्ही नूतनीकरण करा देवळांचं, ठीक आहे, मेंटेनन्स निघतात, जुनी होतात देवळात, त्याचं दुरुस्ती करू नये, पण ती नूतनीकरण करा, जीर्णोद्धार करू नको, असं 2 मोठे लेख तरुण भारतमध्ये लिहिले होते, 2 पूर्वार्ध उत्तरार्ध. तर ह्या ज्या आपल्याकडचे देवळं असं, मी पुरातत्वशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला, आर्किओलॉजीमध्ये काम करतो. म्हणजे जे मंदिर स्थापत्य हा विषय असा ना, ह्याच्यामध्ये कोकण हा विषय वेगळाच असा पूर्णपणे. कोकणातल्या मंदिरांची रचना थोडीशी केरळमध्ये थोडी आपल्याला बघू मिळतात, केरळ किंवा कोस्टल कर्नाटकमध्ये. अदरवाईज रत्नागिरी सिंधुदुर्गमधली जी देव मंदिरं असतात ह्या मंदिरांची रचनाच पूर्ण वेगळी असतात. आणि ती तो एक देऊळ नसता कधी बघा. आता ग्रामदेवतेचं मंदिर असतं, मंदिर समूह असतात, मुख्य ग्रामदेवतेचं मंदिर असतात, त्याच्यावरती वेताळ भावकायचं एक छोटा मंदिर असतात, बिरामण असतात, मारिंगण असतात, पूर्वस, मुरवस, सातेरी अशी छोटी छोटी देवळं असतात. एक पंचायतन सगळं त्या ठिकाणी रमलेलं असतात. चिरेबंदी दीपमाळा असतात, तुळशी वृंदावन असतात, सभामंडप, चौखांबो, देवघर आणि गाभारो. म्हणजे देवघर गाभारो देवघरात असतात मोठ्या. अशी ही जी रचना असतात, ही रचना आता लोकांका भगवानाशी झाली का आम्हाला माहिती नाही, पण ही सगळी इतिहास जमा होत लागली आणि जीर्णोद्धाराचा पेय दिला. आणि जीर्णोद्धाराक आक्षेप नाही मागतो, परंतु सुंदर जुन्या धाटणीची वातावरणानुकूल, पर्यावरणानुकूल मंदिरं असताना ती विनाकारण पाडून त्या ठिकाणी सिमेंटची प्रचंड मोठी धुरा कोटी रुपये खर्च करून 4-4, 5-5, 10 कोटी रुपये खर्च करून उभारले जातं. पैसे संपतं, गळून काढू काय पैसे उडत नाही, जुनं लावून ठेवतं. 4-5-10 वर्षात ती मंदिरा गळायला लागतं. आणि होता काय बाबा गेला आणि पुढग्या गेला म्हणजे सगळं होता येतं मंदिर गेला आणि जुन्यात नवीन आला त्याचा अर्थ नाही, असो प्रकार. त्या मंदिरांचा अतिबात सौंदर्य दृष्टी असतात. विनाकारण मार्बलचं अतिरेकी वापर करतो. पूर्वी आपल्याकडे जे आमच्या दोडमार भागात त्याला माळिंगण म्हणतात, ते सोपे असतात बसायचे, सिमेंट, ते सिमेंटचे असायचे पूर्वी. मे महिन्यात आम्ही एप्रिल मे मध्ये कायम देवळात पडलेले असायचे लहान असताना. आता त्या ग्रॅनाईटवर बसवणार नाही, ग्रॅनाईटची रचनाच ती सोप्याची रचना चुकीची असतात. त्यामुळे जरी भाविकांच्या श्रद्धेचा विषय असतो तरी सुद्धा वास्तुस्थापत्य म्हणून, वास्तुशिल्प म्हणून आपली जुनी मंदिराची होती त्या मंदिरांचा अस्तित्व टिकवणं या एक खूप महत्त्वाचा असा. नंतर आपला अजून एक वैशिष्ट्य इतिहास जमा होतो. आता हे देवळात होणाऱ्या जत्रा ह्या सुद्धा मालवणी मुलकाचं एक मोठा वैशिष्ट्य असा. आणि ही जत्रा सुद्धा विद्रूप होऊ लागली. कांदा भजी, मटण वडे किंवा अशा प्रकारे चाय, हे सगळे खाजा ह्या आपले वैशिष्ट्य. आज चायनीजचे स्टॉल लागतात. म्हणजे हॉटेलला नाही, हॉटेल तुमचा भजी होईल तर शोधूचा लागतं हॉटेल जत्रेमध्ये, पण चायनीजचे मात्र 10-12 स्टॉल असतात. तर लाल भडक खुर्च्यापासून सगळं लाल भडक
ते मग लाल भडक, चमचे लाल भडक, तर खाणाय लाल भडक बघून भीती वाटतात. इतक्या आता भयंकर प्रकार. अनेक गावामध्ये मात्र एक चांगली घटना की चायनीज हॉटेलला लाव दिलत नाही, असे 4-5 गावामध्ये घटना घडले. त्यामुळे तुमच्या गावात जर अशी जत्रा असतील तेव्हा तुमच्या मानकऱ्यांना सांगा आणि चायनीज बंद करू सांगा. मुळात त्या चायनीज नसतात, त्या चायनीज म्हणतात ते, तर ह्या चायनीज लोक तुम्ही इथले स्थानिक पदार्थ द्या. जत्रेत होणारं दशावतारी नाटक सुद्धा बदललं हो. आता मी दशावतारचा अभ्यासक असायचो तशी, पण मी ज्यावेळी लहानपणीची नाटकं बघतोय, बाबी नारायणांचे आमचे खूप कौटुंबिक संबंध होते, तर ती ज्यावेळेची नाटकं होती ना ती अत्यंत पवित्र. आता हे ट्रिक सीन आणली आहे, काय गरज तुमका ट्रिक सीन आणायची. मी दशावतारांच्या समीर व्यासपीठावर पण बोलतोय की त्या नटामध्ये त्या ठिकाणी क्षणार्धात युद्धभूमी निर्माण करण्याचं कौशल्य संवादातून आणि त्याच्या अभिनयातून, त्या ठिकाणी राजवाडो किंवा राजसिंहासन दरबार उभं करण्याची जर ताकद असा तर कशात ते ट्रिक सीन आणतात तुम्ही. बरं, दशावतारामध्ये पुराण आणि महाभारत रामायण ही आज्ञा लावण्याची आपली परंपरा असतात, तरी सुद्धा तुम्ही आधुनिक संत अशा लोकांची दशावतार कसे काय होऊ शकतं. एक बाळूमामा नावाचे एक संत असतात, माझं त्यांचा माझा आक्षेप नाही, पण संत बाळूमामा दशावतार नाटक कसं काय होऊ शकता. होऊच शकणार ना. तुम्ही नाटक करा त्यांच्या जीवनात, अगदी आनंदात करा. ते स्वामी समर्थ, गजानन महाराज हे मोठे व्यक्ती असतात, त्यांच्या मोठेपणाबद्दल आदरच असतात, आक्षेप नाही. पण ते दशावतारी नाटकचा कसा होऊ शकता. दशावतारी नाटकात तुमचा रामायण महाभारत किंवा कुठला तरी पुराण काल्पनिक. मी स्मगलर बघितलो एका दशावतारी नाटकामध्ये, गॉगल लावलेलो, टी-शर्ट पट्ट्या टी-शर्ट घातलेलो स्मगलर बघितलो मी. म्हणजे काय करू असं मला त्यावेळी वाटलं. असं म्हणजे ह्या जत्रा देवळा बिघडली तशी आमची ही दशावतारी नाटकाही बिघडली. आपली खाद्य संस्कृती मालवणची वेगळी असते. खोबऱ्याची कापा तुम्ही माका आणून द्या, शिरोड्यात मिळतील नाही मिळायची. पूर्वी झापाची हॉटेलं होती गावागावात आणि भरणीत खोबऱ्याची कापा मिळत सुंदरपैकी. ती आता भोग मिळत नाही, घराकडे आमच्या बाहेर करता म्हणून खातो आम्ही. चिरोटे होते, चिरोटे पण आता गेले. रव्याचे लाडू, बेसन लाडू हे वेगळे पद्धत होती, ते सगळे प्रकार बंद झाले. आणि घावणे रस, आंबोळी, शिरवाळं काय मिळतं. आज आपण पर्यटन जिल्हा म्हणतो. तुम्ही जे पर्यटक येतात त्यांना शिरवाळं द्या ना, त्यांना घावणे द्या ना, आंबोळी द्या ना. कित्याक ते ह्या उडपी पदार्थ, इडली डोसा, उत्तप्पा आणि डोसा काय सगळे ते गरज नाही ना. ती गावगाव मिळतात सगळीकडे, पण हे पदार्थ मिळत नाही. ते पदार्थ सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग असा आणि ती टिकव होईल. आणि शेवटचा एक मुद्दा सांगतोय की ह्या सगळ्या मालवणी संस्कृतीमध्ये महत्त्वाचा भाग असा तो आपला निसर्ग आणि पर्यावरण. मी स्वतः पर्यावरणमध्ये आहे, थोडं किरकोळ काम करते पर्यावरण चळवळीमध्ये. तर आज संपूर्ण सह्याद्री पट्ट्याचा आपण विध्वंस केलेला असा. विध्वंस तुम्ही इकडे खलाटीत जाता, तुमका सह्यपट्टी, खलाटीवाल्याची सह्यपट्टी, तुम्ही सह्यपट्टी, आम्ही सह्यपट्टीतले, तुम्ही खलाटीचे, तुमका पाहुणे रावळे असले तर कधी गेले असतात. तुम्ही या तिकडे आमच्या सगळ्या सह्याद्रीचं खालचो पायचं बघू शकता. सगळा परप्रांतीयाने आक्रमण केलेला असा. अननस, केळी, रबर सगळं आपला बायोडायव्हर्सिटी नष्ट करून, डोंगर उघडे मोठे करून त्या ठिकाणी एक सुरी लागवड मोनोकल्चर करायची आणि सगळ्या परिसराची वाट लावायची. एक कलमी कार्यक्रम घेतली, त्याचा सगळ्यांचे वरदहस्त असत. म्हणजे अगदी त्या जमीन मालकापासून सगळ्यांचे, राजकारण्यापासून सगळ्यांचे. ह्यो निसर्ग जर नष्ट झालो. मी एक असा मध्यंतरी सर्वे केलो की आमच्याकडे झोळंबे नावाचं गाव असा दोडमार्ग तालुक्यात. त्या झोळंब्यामध्ये एक डोंगर कोसळलं कारण 6 वर्षापूर्वी. मोठ्याच्या मोठं डोंगर कोसळून असतो गावात जसं केलं. ह्या कसा काय झाला आश्चर्य. आणि त्यानंतर मी 2-3 वर्ष सतत लक्ष ठेवून तर त्या म्हणजे आंबोलीपासून दोडामार्ग तिलवारीपर्यंत त्या भागामध्ये 3 वर्षामध्ये डोंगर घसरण्याचे, दरडी कोसळण्याचे 35 प्रकार घडले आणि रेकॉर्डेड आहे. वृत्तपत्रात बातमी दिली असतात अमुक गावात डोंगर कोसळलं. 35. पूर्वी असा होत नव्हता. याचं कारण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले खाणी, दगडाच्या खाणी, उत्खनन, चोरटा उत्खनन आणि हे एक सुरी लागवड, बायोडायव्हर्सिटी नष्ट करून हे केलेली एक सुरी लागवड, ह्या सगळ्या जो परिणाम, अतिशय दुष्परिणाम हो आपल्या सगळ्या या मालवणी मुलखावर होता. आणि त्यामुळे तुमका माहिती असतं की तुम्ही ऐकलं पण असाल की लोकसंख्या किती आपली 14 लाख, नेपाळी किती 1 लाख. 1 लाख नेपाळी रोहतक जिल्ह्यामध्ये. आणि प्लंबर, इलेक्ट्रिशियन, फरशीवाले, ते काय म्हणतात त्या घरात स्लॅब घालणारे, ते सेंटरिंगवाले, ह्या त्या सगळे बेकरीवाले, आणि हे सगळे जर धरले ना तर ते 1.5-2 लाख असतील. 2-2.5 लाख वेगळ्या राज्यातले पोटापाण्यासाठी गेलेले अत्यंत सुखासीन आयुष्य जगणारे, गाडीवर फिरवणारे असे लोक असतात. आणि आमच्याकडे कामाला माणूस मिळणार नाही अशी एक विचित्र व्यवस्था असतात. तर ही सगळी जी परिस्थिती निर्माण झालेली असा, ही सुद्धा मालवणी मुलखाच्या आणि मालवणीपणावर परिणाम करणारी असा.
आणि तिचो सुद्धा विचार अशा प्रकारच्या साहित्यिक व्यासपीठावरून होयो. आणि ही जर मालवणी टिकवची असेल तर दोनच गोष्टी बरोबर सूत्ररूपान सांगतात. एक तर मालवणीत बोलू आहे, सगळीकडे मालवणीत बोलू आहे, आणि मालवणीत लिहू आहे. ज्या शक्य आहे तुम्ही पत्र लिहा. आता पत्र लिहिणं कमी झाली, पण आता आपण व्हॉट्सॲपवर पत्र लिहितो. पत्रामध्ये मेसेज लिहितो, लिहा ना मालवणीत, काय फरक नाही. मराठीत लिहितो, मालवणीत लिहा. म्हणजे कुठेतरी मालवणीतून लेखन या होऊ व्हाया, तरच ह्या पुढच्या मालवणी मुलखाचं जर वैशिष्ट्य असेल की आपण कायम टिकवू शकू. किंवा भाषा काय किंवा बोली काय ही संवादाची आणि संदेशांच्या आदानप्रदानाची साधना असेल. आणि मात्र ती त्या त्या प्रदेशाची प्रदेशनिष्ठ एक संस्कृती असतात, आणि ही बोली ह्या संस्कृतीची वाहक असतात. ती बोली नष्ट झाली तर ती संस्कृती आपोआप नष्ट होतात. त्यामुळे ती मूळ भाषा बोली टिकवणं हे खूप महत्त्वाचं असा. एवढा लक्षात ठेवून आपण जरी मालवणीचा वापर केलो तरी पुरेसा. कारण मालवणी ही केवळ एक बोली नाही, तर ती एक जिवंत प्रवाही संस्कृती असा. त्या संस्कृतीचा आपण एक भाग असो हे आपलं भाग्य असा. मालवणी बरोबर बोलीबरोबरच येतो निसर्ग, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, आतिथ्यशीलता, आपली प्राचीन देवळा, जुनी घरा, ह्या सगळ्याचं संगम असलेली ही जर संस्कृती आपण टिकवून ठेवली तरच पुढे भवितव्य चांगला असा. आणि ह्या टिकवणं हे आपल्या प्रत्येकाचा कर्तव्य असा. आपण प्रत्येकाने आजच्या या मालवणी संमेलनाच्या निमित्तानं ता टिकवण्याची प्रतिज्ञा करूया, आणि ती आपण नक्कीच आपल्या योगदान त्याच्यामध्ये देऊ अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतोय. माका या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलवून माझा सन्मान करू याच्याबद्दल मी विनय सौदागर आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. माझा या अगळबगळ भाषण तुम्ही अत्यंत शांतपणे ऐकून घेतल्यात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.